हाय। सो अभी तक यहाँ जो हुआ है उसके बाद चारवाक ने जो किया है तो प्रेशर तो बिल्कुल नहीं है मुझ पे। इन्होंने गाना लिखा, गाया, परफॉर्म किया। मैं जो लिखता हूँ मैं याद तक नहीं कर पाता। तो प्लीज़ बेयर विथ मी, इट्स एन ऑक्यूपेशनल हैज़र्ड। मैं यहाँ तीसरी बार आया हूँ, ये जगह बहुत अच्छी लगी है मुझे। इस बार जो मैंने आज सुबह लिखा है उसका नाम है मित्र. सायकल शिकताना आणि सेविंग्स अकाउंट उघडताना सुद्धा, पट्टी पेन्सिल विकत घेताना आणि लग्नाच्या शेरवानीची शॉपिंग करताना सुद्धा, शाळेत वर्गात पहिला आल्यानंतर आणि ग्रॅज्युएशनला केटी लागल्यानंतर सुद्धा जो तुमच्याबरोबर असतो ना तो खरा मित्र. ज्याच्या घरी जाताना तुम्ही घड्याळ बघत नाही, ज्याच्या घरी जाताना तुम्ही तुमचं घड्याळ बघतच नाही, ज्याचे आई बाबा तुम्हाला त्यांच्या मुलासारखंच वागवतात आणि ज्याची गाडी तुम्ही स्वतःची असल्यासारखी अगदी वापरता, तो असतो ना तो खरा मित्र. शाळा कॉलेजमधली किंवा बॅचलर्समधली जी मजा मस्ती असते ना, ती सांगताना ज्याचं नाव घेतल्याशिवाय ती गोष्ट पूर्णच होत नाही आणि तो या सगळ्या आठवणींमधला अविभाज्य घटक असतो ना तो खरा मित्र. ज्याचा आणि तुमचा सेन्स ऑफ ह्युमर अगदी मॅच होतो. कळतंय ना? समझ रहा सबको, ये सबको रिलेट हो गया. एक नंबर. जो दिवसाला तुम्हाला 50-60 रील्स पाठवतो, ठीक है, आप मांगते नहीं हो, वो बस आ जाते हैं, ठीक है. और सॉरी मैं हिंदी में चला गया. आणि जो फोन केल्यानंतर ना कितीही तास तुमच्याशी बोलू शकतो तो खरा मित्र. स्वतःच्या खिशात ना फारसे पैसे नसताना सुद्धा तुम्हाला मदत करताना मात्र तो विचार सुद्धा करत नाही, एक क्षणभर सुद्धा, तो खरा मित्र. ज्याने तुमचं पहिलं वाहिलं ब्रेकअप अनुभवलंय आणि तुमच्या पहिल्या पगाराची पार्टी सुद्धा केली आहे. गोवा असो, लडाख किंवा थायलंड, तुमचे प्लॅन्स ज्याच्यापासून सुरू होतात आणि ज्याच्यावर संपतात तो खरा मित्र. आयुष्यात ना काहीही चांगलं किंवा वाईट घडलं की आपण सगळ्यात पहिले सर्वप्रथम ज्याला ही बातमी देतो, कितीही मोठे झालो ना तरीही ते नातं, जे नाजूक नातं आहे ते जपतो. कधी कधी फोन केल्यावर तो फोन उचलणार पण नाही, पण कठीण समय येता जो कामास येतो तो खरा मित्र.